नमस्कार मंडळी, चला तर आज आपण खास आषाढी एकादशी विशेष उपवासाची पुरी आणि बटाट्याची भाजी बघणार आहोत. मस्त टम्म फुगलेल्या पांढऱ्या शुभ्र आणि मऊसूत अशा पुऱ्या आणि त्यासोबत रस्सेदार भाजी. दुसऱ्या काही फराळाची गरजच नाही आहे. नेहमीची तीच साबुदाण्याची खिचडी किंवा तेलकट असे साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळला असाल, वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते, झटपट 10 मिनिटात तयारही झालं पाहिजे असं काहीतरी शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर या उपवासाच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे. जेवढं प्रमाण तुम्हाला हवं आहे, जास्त किंवा कमी, तेवढा साबुदाणा तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा जो साबुदाणा आहे सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. कढई आधीच गरम करायला ठेवली होती. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं हा साबुदाणा मस्त लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर भाजू नका, नाहीतर मग साबुदाण्याला काळे डाग पडतील आणि मग आपल्या पुरीचा रंगसुद्धा त्यामुळे बदलू शकतो. साबुदाणा भाजायला सुरुवात झाली की हलकासा आपला साबुदाणा फुलायला लागतो, थोडासा आकार बदलतो. तर आता आपला साबुदाणा इथे भाजून तयार आहे. साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला त्याची एकदम छान फाईन अशी जेवढी बारीक होईल तेवढी बारीक पावडर किंवा साबुदाण्याचं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. आणि मंडळी, जर तुम्हाला इथे साबुदाण्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे भगरीचं पीठसुद्धा वापरू शकता. सेम याच पद्धतीने तुम्हाला भगरीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता साबुदाण्यामध्ये थोडेसे कण असू शकतात, म्हणून मी ही साबुदाण्याची पावडर किंवा साबुदाण्याचं पीठ इथे चाळून घेतलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये अजिबात कणी येणार नाही आणि आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त टम्म फुगतील. तर साबुदाण्याचं पीठ इथे तयार आहे. आता आपण याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा अशा पद्धतीने किसून घालणार आहोत. तर बटाटा आपल्याला खूप जास्त घालायचा नाही आहे. जेवढं साबुदाण्याचं पीठ आहे तेवढा घातला किंवा त्यापेक्षाही थोडासा कमी घातला तरीही चालेल. मी जेवढं साबुदाण्याचं पीठ होतं 1 कप तेवढाच इथे उकडलेला बटाटा घातलेला आहे. त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. व्यवस्थितपणे आपल्याला सुरुवातीला पाणी न घालताच अशाच पद्धतीने बटाट्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडं म्हणजे मी इथे चमच्याने मोजून घेते आहे, कारण याच्यामध्ये बटाट्यामुळे मॉइश्चर खूप जास्त येतं आणि मग आपलं जे पीठ आहे, कणिक आहे, सैलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालून घट्ट अशा पद्धतीचा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. 5 मिनिटांसाठी हे असंच बाजूला झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची उपवासाला चालणारी ते बघूया. झटपट भाजी आहे म्हणून कुकरमध्ये बनवते आहे. मी इथे 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि 1 हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर बटाट्याच्या अशा पद्धतीने मी साल काढून मोठ्या अशा लांबट आकारात फोडी कापून घेतलेल्या आहे. लगेचच मिरची आणि जिऱ्याचा तडका बसला की बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थितपणे सगळे सुके मसाले या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने बघू शकता. जर हवं असल्यास तुम्ही अशी सुक्कीसुद्धा भाजी करू शकता, पण मी इथे थोडीशी रस्सा भाजी करते आहे, पुरी आणि भाजीचं कॉम्बिनेशन छान व्हावं म्हणून. अगदी थोडंसं म्हणजे जवळपास अर्धी वाटीच पाणी किंवा बटाटा बुडेल इतकंच पाणी मी इथे घातलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून मोजून आपल्याला 5च मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. शिट्टीसुद्धा होऊ द्यायची गरज नाही आहे. तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत आपलं पीठसुद्धा इथे छान मऊसूत तयार झालं आहे. आता हे जे पीठ आहे त्याची एक मध्यम जाडसर आकाराची पोळी मी लाटून घेतली आहे. अशा पद्धतीने कुठलीही वाटी किंवा ग्लास चा वापर करून आपण एकसारख्या आकारातल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कट करून घेणार आहोत. साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे थोड्या वेळानंतर घट्ट होतं, त्यामुळे याला मस्त मऊसूत आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बघू शकता एवढ्या जाडीच्या मी इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या पुऱ्या आहेत लगेचच आपण तळायला घेणार आहोत. साबुदाण्याच्या पुऱ्या असल्यामुळे याचा रंग मस्त पांढरा शुभ्र येतो आणि बटाटा याच्यामध्ये घालायला अजिबात विसरू नका, नाहीतर मग नुसत्या साबुदाण्याची जी पुरी आहे ती थोडीशी चिवट होऊ शकते. फक्त गरमागरमच खायला छान लागेल, थंड झाल्यानंतर ती चिवट होईल. म्हणून आपल्याला बटाटासुद्धा याच्यासोबत घालायचा आहे आणि छान मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. साबुदाणा असल्यामुळे थोडंसं पीठ इथे कोरडं होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या पुऱ्या आहे गरमागरम तेलामध्ये मी इथे तळून घेते आहे लो टू मीडियम फ्लेमवरती. आणि पुऱ्या बघू शकता मंडळी, तुम्ही तेलात टाकता क्षणी इथे टम्म फुगलेल्या आहेत. आणि उपवासाला आपण नेहमीचे तेच प्रकार म्हणजे की साबुदाणा खिचडी असेल किंवा मग साबुदाण्याचे वडे असतील हे खाऊन कंटाळतोच, कारण प्रत्येक उपवासाला आपण तेच बनवतो. तर अशा पद्धतीचा वेगळा आणि पोटभरीचा असा फराळ जर तुम्हाला सुद्धा खायचा असेल, यंदाच्या आषाढी एकादशीला नक्की अशा पद्धतीची खमंग आणि मस्त खरपूस अशी ही पुरी आणि बटाट्याची जी भाजी आहे त्याची रेसिपी करून बघा. अगदी मस्त पोटभरीचा असा हा फराळ होतो. तर आता आपल्या पुऱ्या तयार आहेत, तोपर्यंत आपण जी भाजी गॅसवरती ठेवलेली होती त्याचाही मी 5 मिनिटातच गॅस बंद केलेला आहे. बघू शकता बटाट्याच्या फोडी काय मस्तपैकी भाजीला तर्री आली आहे, फोडीसुद्धा छान मऊसूत अशा शिजल्यात. आता आपण भाजी आणि पुऱ्या ज्या आहेत प्लेटमध्ये सर्व करूया.
तर अशा पद्धतीचा हा नवीन असा युनिक फराळाचा जो प्रकार आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. येत्या आषाढीच्या उपवासाला ही रेसिपी ट्रायसुद्धा करा आणि व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल ना मंडळी, तर मनापासून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आषाढीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा.